आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर राहुल गांधींना 100% आरक्षण संपवायचं असल्याचं देखील गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाड शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची टीका। संजय गायकवाड अवकातीबाहेर बोलत आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची मस्ती उतरेल, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची वडेट्टीवार यांची मागणी। संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, बावनकुळेंची संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी यांच्यावर बोलल्यावर जी कारवाई भाजपनं केली असती तीच कारवाई राहुल गांधींवर वक्तव्य करणाऱ्यांवर करावी अशी अपेक्षा। संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अंबादास दानवे यांची मागणी। राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। अजित पवारांनी महायुतीमध्ये 80 ते 90 जागा मागितल्या। जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घातलं नाही। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची चर्चा होत असते, छगन भुजबळ यांची माहिती। अजित पवार गटाच्या अर्ध्याहून जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडू यांचा दावा। तर लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचं देखील बच्चू कडू यांचं वक्तव्य। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। वर्षावर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याची देखील माहिती समजली। गद्दारी, भ्रष्टाचारी आणि खोटं बोलण्यामध्ये तुमचा स्ट्राईक रेट मोठा, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। प्रमुख नेते आपल्या मताप्रमाणे सांगतील, नंतर फाईल निर्णय होईल। मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्युला। महाविकास आघाडीपूर्वी महायुतीचं फॉर्म्युला आणि जागा वाटप झालं असेल, बावनकुळे यांची माहिती। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता। निवडणुका 2 टप्प्यामध्ये होणार, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शक्यता व्यक्त। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा।